बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या महत्त्वाच्या बातमीनं। धनंजय मुंडे मंत्रिमंडळात पुन्हा परतणार असा प्रश्न आता विचारला जातोय, कारण राजकीय चर्चांमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावतात। त्याला कारणही आहे अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांनी स्पष्टपणे म्हटलंय, ज्या पद्धतीचे आरोप धनंजय मुंडेंवरती झाले त्या सगळ्याची तपास सुरू आहे। या तपासामध्ये धनंजय मुंडेंचा जर दुरान्वये कुठलाही संबंध नसेल तर त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेण्यासंदर्भात विचार केला जाईल, अशा पद्धतीचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं। त्याच्याच अनुषंगाने आता अशा चर्चा रंगतायत की धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात परततील। दरम्यान मुंडेंच्या मंत्रिमंडळातील पुनर्प्रवेशाच्या शक्यतेवरती विरोध देखील लागोलाग सुरू झाला। तर या सगळ्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया काय म्हणतायत पाहूया। अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय, त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे। ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देणार। बहुतेक मुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडे यांना परत आणायचंय आणि हे करण्यासाठीच ही जी त्यांच्या सरकारी वकिलांनी जी मंडळी कोर्टापुढे केली तीच मुळात चुकीची केली आहे, म्हणून हे सगळं घडलंय। आणि खरं तर हे चुकीची मांडणी आता थांबवून म्हणजे त्याच्या विरोधी सगळे पुरावे देऊन ती कशी चुकीची आहे दाखवून देणं गरजेचं आहे। असे आरोप होत असतात, कित्येक वेळा ते आरोप बरोबर असतात, कित्येक वेळा ते आरोप चुकीचे असतात आणि मग त्याच्यावर एकच उपाय असतो, तो म्हणजे कोर्टात जाणं आणि पूर्णपणे त्या आरोपांची छाननी करणं। आधीची छाननी केल्यानंतर असं आढळलं की धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याच्यात काही तथ्य नाही। त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठेही क्लीन चिट दिली, कुठेही त्यांचा दोष नाही। आता अजून एक त्यांच्या संदर्भातली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल पण कार्यवाही पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं करते। ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं, पण क्लिअर येण्याच्या करता त्यांना जो त्रास सहन करावा लागला, त्यांना जो मनस्ताप झाला, त्यांच्या परिवाराला जो मनस्ताप झाला, तो पुन्हा भरून येऊ शकत नाही ना बाबांनो।